एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो आज आहे शेवटचा दिवस आमचा इथे. आम्ही निघालो आहोत आता. आज संध्याकाळी निघणार आहोत घरी जायला, पुण्याला जायला. तर आता निघालो आहोत आम्ही कुरड्या घेतलेल्या आहेत. ज्योतिताईंच्या इथे कुरड्या भेटतात. सो त्या कुरड्या आम्हाला घ्यायच्या आहेत. सो तिने घेऊन ठेवल्या आहेत ॲक्च्युली. तर मग आता ते घ्यायला चाललो आहे. तर बहुतेक ती कामाला गेली का काय माहिती. किती वाजले? 9:06 मिनिटं झाले. मला वाटतं नसेल गेली तर चांगलीच गोष्ट आहे. तर जातो आम्ही. ते कुरड्या घेतले, काही सांडके घेतलेले आहेत. आणि बघू जर पापड असले, जर ते असला वेळ तर मग पापड पण घेऊन गेली नागलीचे. सो चला मग. यावर्षी काही कुरड्या वगैरे काही नाही. मम्मी होती तर थोडेसे कुरड्या वगैरे करून दिल्या होत्या. पण बघू, आम्ही करायचो आधी, पण आता काही होत नाही शक्य. जागा नाही शिकवायला म्हणून. हा, त्यावर कितीचा आवाज येतोय बघा. गुड मॉर्निंग. तू आला असता ना भाई तर खरंच मजा येऊन गेली असती. हो म्हटलंय होतं बरोबर आहे. आणि असं जाणवलं नसतं तुला की आपण काहीतरी नवीन लोक काय दाखवती संजना. फोटो काढले का आपण बघितले? हा, आम्ही लग्नाचा अल्बम बघत होतो ना, तर त्याच्यात तुम्ही दोघं नाही का काय करत होते, जवळजवळच उभे. प्रत्येक फोटो मध्ये तुम्ही दोघं जवळ उभे आहेत ना. तू आणि विजय भाऊ ग. आपण तिचं कोणा बरोबर जमायचं काय? मॅचिंग ड्रेस. हमारी भी जोड़ी पहले से थी. मॅचिंग आहे भाई. हल्दी का ड्रेस पहले से तयार था. हे बघा विजय भाऊ आणि ज्योतिताई. हल्दीचा ड्रेस पहिल्यापासूनच बुक करून ठेवला होता आपण. अगं ते अल्बम मध्ये हे बघा, इथं बघा ना विजू. बोंधू नाही, राजू. हा सुनील, हा जितू. मोठा फोटो अजून नाही ना, बघा ना. हा बघा ना, तिथं बघा तुम्ही दोघं जण माझा बर्थडेचा केक कट करताना बघा. हा पण बाई मांडीवर आपल्यावर, मांडीवर आपल्याच होते. हा यार, माझा केक कापायला सगळे जण वाकले बघा ना. सगळे फू करताय. मी नाही करत आहे. नाही सगळे म्हणजे पुरा फोकस कॅमेरावर बाई फोटो घ्यायचे. हा, ते एक मात्र होतं विजय होतं ना लहानपणापासून. हा इथं बघा, इथं ज्योती बघा. पप्पा यार, तुम्ही सेम दिसायचे एकदम. यार कसं दिसतंय बघा ना. राजाला गोर होता. हो, गोरे होते यार, खरंच खूप गोरे होते. तो त्यावेळेचा फोटो बघा ना, नॅचरल. ज्योती अशी काय शेंडे बांधले तिला? ए बापरे, ती नदिया के पार मधली वाटते ना ज्योती. नदिया के पार मधली हे ना. इथं माझं बघ किती भारी दिसतोय फोटो. काय तोंड होतं. विशाल काळा कसा झाला मला तेच समजलं नाही. विशाल आधी किती भारी होता. सावळाच होता. हा का, पण त्याच्यात किती गोरा दिसतोय. माझे केस विचरायला, इथे ज्योती, इथं करायला फक्त मम्मीच राहायची. हा, मम्मी ना. माझे केस विचरायचे, म्हणजे काय शेंडी बांधायची, हा. ते फक्त मम्मीच करायची. हा ना. भारी यार, मस्त वाटत जुन्या आठवणी बघायला. दीपक. हा कोणता? हा गुलाबमामा त्यांचा ना. लता पण आहे तिकडे. आनंद भाऊ आहे. हा कोण आहे पुढे? आनंद भाऊच्या पुढचं पोरग. आनंद भाऊच्या तो पुढे डावखरवाडीत ज्याचं दुकान भाड्याने घेतलं होतं. ओके. त्याच. हा म्हणजे बघा ना किती जमायचे वाढदिवसाला सगळेजण. सो साहेब, उद्या हळद, परवा लग्न. मग लावायचं का लग्न इथं? साहेब गोंगडे वाटतं. उद्या हळद. हा, उद्या परवा लग्न आहे. चला तिथं. नाही का म्हणलं चला परत मुक्तीधाममध्ये जाऊ लग्नाला. 25वा वर्ष मोठा करू, साजरा करू. खरंच नाही. 25 वर्ष पण आपण इथे येऊ. आपल्या चौघांचं सोबत आपण करू, असे नाही का सेलिब्रेट सगळे. एक वेळ ना आपण सगळे आपलं, कारण की लगोपाठ येतात ना आपले. आपण एक वेळ आपण सगळ्यांचं चौघांचं 4 दिवस. हा, फक्त ते 4 दिवस येऊ. नवापूर वगैरे आहे भाई. किती भारी माहिती.
पर डेचं फक्त 5,000. तर आम्ही इथं कुरडाया घेतलाय बघा, विथ स्विमिंग पूल. कारण ह्या वर्षी काही करायला वेळ भेटला नाही. मागं सोसायटीचे काम चाललेलं आहे, त्यामुळे धूळ वगैरे उडते. नाही तर ताई आणि मी आम्ही दोघी मिळून करत असतो कुरडाया, पण आता नाही वेळ भेटला तर म्हणलं आता घेऊन जावा. इथून छान आहेत कुरडई, मस्त आहे. सो चला आता निघतो, हिला पण जायचंय कामाला. बाय बाय, चलो फिर मिलेंगे दोबारा. चलते चलते, हाँ अभी मेरी भी घर जाके ड्यूटी चालू हो जाएंगी. संजना बाय बाय. बाय बाय. नाही बाय, भारी पागलो का घर. आमचा ग्रुप पागलो का घर, व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा पागलो का घर. कामाला जायचंय ना तिला. चला चलो फिर. कुरडई घ्या. कुरडई बॉक्सचं काय घ्या. करायचं पण? बॉक्स आता बघू, जाऊ द्या तिकडे. बस मध्ये जाताना काय बॉक्सची गरज आहे? पण मग ते पाय खाली नको हे व्हायला. आधी कार करणार होतो, मग नंतर बस केली. किती वाजले निघणार तुम्ही मला सांगा. संध्याकाळी. अरे यार दुपारी येताना घेऊन निघणार. दुपारी येताना. बाय. मला वाटलं का आता लगेच म्हणून मी टाइमपास करत मी हिला सोडून लवकर आलो असतो. 12लाच येऊन बसतो तिथं. हा का? मग काय दुपारी आपण काढतो व्हिडिओ काढून ठेवू. हा का? हा मग या या. जागाटच मला करू. नाही घेऊन जा. चालेल चालेल, ठीक आहे. तू आवर पहिले. जावं लागेल. चल बाय. दुकानावरून ज्योतीला घेऊन जरी यावं ना, असं करून जातो ना भाई. असं वाटतं किती खड्डे विड्डे घालून आणले. चला जाते आता, ज्योती येऊ का? फ्रेश व्हायचं आहे. अजून बरेचसे काही काम आहेत. बॅग पॅकिंग केलेली आहे, पण घरी गेल्यानंतर आता मग बॅग काय राहिलेलं ते भरून घेईल बॅगेत, आणि मग संध्याकाळी जायचं आहे घरी. चला. पप्पा काय करताय यार? पप्पा किती वेळा झाडू मारत बसतोस? किती वेळा झाडू मारताय? रवा फाट ठास होता हा का? काय करते तू? तुला पास्ता आणि ते चीज बनवून हे कोणाला? शिवण्याला? तिथं खाते प्लेटमध्ये? मी उरलेलं पण देते तिला. पास्ता कोणी बनवला? तू? श्रेयाने. मग चला बाई, जायचं आता आम्हाला. आणलं का? हां आणलं, कुरड्या आणल्यात ना. हॅलो फ्रेंड्स, इकडं मम्मी करते स्वयंपाक. आमच्यासाठी, मुलीसाठी, जावयासाठी आंबे आणलेले आहेत. आंब्याचं पुरणाची पोळी म्हणत होते, पण म्हटलं पुरणाची पोळी नको, कारण की खूप हेवी होऊन जाईल. परत प्रवास करायचा आहे संध्याकाळी. आणि मोबाईल ठेवून देते. तर मम्मी म्हटली की मला थोडंसं आंब्याचा रस करून दे. तर मग मम्मीला थोडीशी मदत करते, कारण की वैशाली पण प्रेग्नेंट आहे, त्याच्यामुळं थोडंसं चालतं आहे हळूहळू. थोडंसं मम्मीला हेल्प करते. साहेब बसलेले आहेत तिकडं. आता जायचं आहे संध्याकाळी. बस आहे, बसने जाणार आहे. आधी हे म्हटलं ते कार करू, पण नको म्हटलं बसने चालू. बस. हां बसच की. कारवाले खूपच सांगत होते नाही का. आधी एक होता ओळखीचा, आम्ही एक वेळेस गेलो होतो याच्याने. आमची कारने गेलो होतो एक वेळेस, पण त्यावेळेस त्यांनी काहीतरी कमी घेतले होते, पण आता थोडेसे वाढले भाव नाही का. काहीतरी 3 म्हणत होता. नाही आधी होता तो काहीतरी 2500 की 2300 असं काहीतरी ओळख होता ना. ते काय म्हणजे कॅन्सल झालं, मग हे म्हटलं की आपण जाऊ याच्याने शिवाय बस. कुरड्या बघू ना आता, आमचे काही सॅगच आहे, खाली ठेवून ते कुरड्या बघू वरती. मी यांना तेच म्हणलं कुरड्या बॉक्समध्येच घ्यावं लागतो. विजू आणून देणार बॉक्स. हां येईल विजू भाऊ. सो हॅलो एव्हरीवन. सो इतक्यात रेडी झाले. मम्मीची साडी वेअर केलेली आहे आणि 1-2 रील काढल्यात, कारण की आहे उद्या लग्नाची हळद आणि परवा आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर त्यामुळेच 1-2 रील काढल्यात, जास्त नाही काढल्यात, कारण आमचे साहेब कंटाळतात, पण तरी केलात. माझ्यासोबत सपोर्ट करतात, तेच मेन महत्त्वाचं आहे. त्यांनी केलात व्हिडिओ. जमलं तर अजून 1-2 व्हिडिओ करेन. तर पण साडी चेंज करून टाकायला, कारण आता नको, गरम होतो आहे फार, आणि संध्याकाळी आम्हाला निघायचं आहे. आणि आता जवळपास 11:15 साडे11 झालेले आहेत. सो आता जेवण वगैरे करतो, आणि जेवण केल्यानंतर मग थोडंसं चेंज करून घेणारच आहे. आणि मम्मीने काय काय स्वयंपाक केलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते. बघू, चला मस्त केलेला आहे स्वयंपाक. चला, साधा सिम्पल आहे. मम्मी तर पुरणाची पोळी म्हणत होती, पण म्हटलं नको. काय झालं? वाव वाव, तुझी नात काम करते. तिला बी लावलं ना बाई, मग गाई आहे ना, गरबा राहिली. मग करायला पाहिजे. तिला लावलं. एवढ्या मोठ्या द्या, छोट्या छोट्या कर. त्यांनी दिला, अटॅक करून दिला.
हे बघ एक झिप्रम आहे. थांबा होते. देईल मी देते पण देते मी देते. तडका 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 तडका. झालं झालं झालं. चला भाऊ जेवतो तू काय खातो? अरे बोल की काय खातो? सांग ना चिकन खातो सांग ना. चिकन चिकन मटन अंडा भाजी नाही आज आंबारसपुरीवर. हा काका सांग ना. ॲटिट्यूड लय बाबा. इतकं कसं ॲटिट्यूड का जेवताना बोलायचं नाही. बघा ना तू बोलतो बघ कसा. आता मी तुझे जे चॉकलेट आणले ते खाऊन टाकतो. काय रे, आपलं जेवण चांगलं असतं, खायचं. जेवण करतो, खाऊन टाकीन ते आता मी जे माझ्या पैशांनी आणले ते. येडी गाबाळी. चला झालं का मी तुम्हालाही वाढते. बघू शकता साधं सिंपल मस्त जेवण असं जसं जावायला आवडतं तसं जेवण केलेलं आहे. आधी झालं होतं चिकन बिर्याणी कालची आणि आज आहे मस्त डाळ बटाट्याची चटणी पुरी आणि आंबारस भात. हां पहिले घास गिळा मग पाणी देते. मी मारणार. त्याच्याने खेळते का? अरे तुला जू नाही वाटतं आपल्या घरातच आहे. इथल्या घरात हे नको आहे ना. मार मार. अरे तू भर. मी का भरू? ॲटिट्यूड तुझ्याकडे अरे तो लहान आहे त्याचा नाही कळत. मला येतं खेळता. मला येतं ना खेळता. आम्हाला खेळ नीट खेळायचं नाही नीट खेळायचं. बस. खेळायचं नाही गं. ऐ, इकडे बघ. त्याला आधी मी रडायचे आणि आता ये बघी आधी इकडे यायचं थोडंसं प्रॉब्लेम आहे अजून. आता आम्हाला निघायचं आहे. वाजले आहेत 5 वाजत आलेले आहे. 5 ते 3 मिनटंच बाकी आहेत आम्हाला निघायचं आहे. आमची बॅग बघा आमच्या बॅगा काढून झालेल्या आहेत. मी आहे तसंच गेटअप पण होणार आहे. कार करणार होतं पण कार काही झाली नाही आहे. दुपारी जेवण वगैरे झाले पण नंतर मग थोडंसं आराम केला. जास्त काही व्हिडिओ वगैरे काढल्या नाहीत. आता मम्मी पप्पा थोडेसे बाहेर गेले आहेत. बहुतेक मम्मी पप्पा आता माझ्यासोबत म्हणजे भेटायला नाही राहणार आहे आणि ते बाहेर गेले. त्यांचं थोडंसं खूप अर्जंट काम होतं बँकेमध्ये तर ते गेलेले आहेत. आणि या घरामध्ये हा आपला लास्ट व्हिडिओ ह्या घरामध्ये बरं का. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला तुम्हाला नेक्स्ट पुढच्या घरात बघायला भेटतीलच. मी बघेल जर मला तर येईल पुढच्या नेक्स्ट जेव्हा मला जसं वेळ भेटेल तसं त्यावेळेस मी येईल. आणि वैशालीची डिलिव्हरी पण आहे. सो वैशालीचा मला वाटतं काहीतरी ऑगस्ट मंथमध्ये तिची डिलिव्हरीची डेट आहे. तर तिचं बेबी झाल्यानंतर मग त्यावेळेस तिला बघायला यावाच लागणार आहे. तर त्यावेळेस ते न्यू होममध्ये राहतील दुसऱ्या घरात राहतील. हे फ्लॅट राहणार नाही. बाकी इतकंच एवढं सांगेल मी जास्त काही नाही बोलणार पण हे फ्लॅट राहणार नाही. त्याच्यामुळं ह्या फ्लॅटला बाय बाय. मोठा होता भरपूर होता पण ते होतं ना नव्हता एवढा. तो चला मग आता निघायचं आहे. मम्मी पप्पाने आता सध्या गेले ते बँकेमध्ये तर त्यांना पण थोडंसं उशीर होणार आहे. मम्मीला म्हटलं जागोजी काही टेन्शन नको घेऊ मी जाते व्यवस्थित आहे तसे सोबत. आणि शिवण्याला राहायचं म्हणते पण म्हटलं नको आता सध्या राहायला. मामी पण प्रेग्नेंट आहे. बाकीचं तिला भरपूर कामं आहेत त्यांचे त्यामुळे म्हटलं नको आता आपण येऊ म्हटलं ऑगस्ट मंथमध्ये बघू. मग तिचं बेबी झालं का विरांशला छोटंसं क्यूटची बहीण आल्यानंतर हां है ना. तुला बहीण पाहिजे का काय पाहिजे सिस्टर पाहिजे का ब्रदर पाहिजे? माझ्या बाबूला सिस्टर पाहिजे. सांगते ना ब्रदर एक मुलगी. सांगितलं बापू ना नाही सांगतो तो पैदा झाल्यावर सांगते. हां सांगते ना पैदा झाला का मग सांगते. बोलायला ना एक नंबर आहे यार. हा इतका टॅलेंटेड आहे ना इतका टॅलेंटेड आहे ना लय भारी आहे. तर त्याला आता छोटेसे बेबी सिस्टर नाही तर ब्रदर झाला ना तर आपण त्याला बघायला येऊ नेक्स्ट टाईमला. मी येऊ ना बघायला बेबीला येऊ ना. दिवाळीला येणार नाही तू? दिवाळीला नाही येणार आहे तो 15 ऑगस्टला येणार आहे. नाही दिवाळीला 15 ऑगस्ट नाही. बरं मम्मी मम्मी का नाही केव्हापासून बेबी
बेबी झालाय. लय कवापासून बीबी झालाय. नाही त्याच्यामुळं तो दिवाळीला येईल. बरं चालेल. जेव्हा झालं ना मग मी येईल बघायला बेबीला. चला आता आमचं झालंय सगळं पॅकिंग वगैरे. कुरड्या पण घेतल्या गेलेल्या आहेत. सो आता निघू थोड्या वेळाने. मम्मीची भेट तर मला वाटतं नाही होणार आता, सध्या ते खूप बिझी आहेत. त्याच्यामुळं झाली तर झाली चांगलीच गोष्ट आहे, नाही झाली तर मग नाही होणार असे. मग आम्ही जाऊन निघून आपल्या वे टू पुणा. आमचे मासे आमची वाट बघतायत. सो चला बघत राहा आणि सगळ्या व्लॉगला नक्की भरभरून प्रेम द्या. ज्यांनी कोणी ब्लॉग बघितले नसतील त्यांनी प्लीज लवकर जाऊन ब्लॉग बघा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला आता प्रॉब्लेम आहे त्यांचे, म्हणून मग मी तिला नाही म्हणते थांबायचं, नाही तर ठेवली असती. बाय बाय कर दीदीला. माझा कॅमेरा दीदीला तिथे हळी मला करतोय माझा बच्चा. बाय. तिला आठवण येते किती. मामाला मामाला विरू विरू मामा नाही, मामाला लाजल तो लाजल. बाय. सो चला आता आम्ही निघतोय. मम्मी पप्पाचं अजून बँकेत काही काम झालं नाही. मम्मीला म्हटलं तर राहू दे आम्ही निघतो. माझ्या पर्समध्ये आहे बॉटल घ्यायची की आता. शिवण्याने ऐकते, शिवण्या खूप रडती पण नाही ठेवू शकत, त्यांना आता शिफ्टिंग करायची. सो त्यामुळे नाही होऊ शकत. सो चला आता आम्ही निघतो. चलो बाबू बाय. चल वैशाली बाय. तू नको आता, तू राहायचंच. चल बाय. हॅलो फ्रेंड्स, तर अजून आमची बस नाही आलेली आहे. मम्मी पप्पाची पण कामं झाली नाहीत. शेवटी मम्मी पप्पाची जाताना भेट झालीच नाही. पण आता जसं आम्ही पुण्यावरून आलो होतो, जसं गाडी उशीर झाला यायला, तसंच आत्ता पण तोच प्रॉब्लेम झाला की गाडी उशिरा आलेली आहे. आणि आम्ही येऊन बसलेला बराच वेळ झालेला आहे. हे गेले फ्रूट्स आणायला शिवण्यासाठी. शिवण्या खूप रडते, खूप रड राहिली. ती म्हणते मला राहायचंय राहायचंय राहायचंय. तर गाडी आली की गाडीमध्ये बसल्यानंतर मी तुमच्यासोबत बोलते. अरे मोबाईल सोड, तू मी टाकतोय बरोबर. मोबाईल सोड म्हटलं. सांग फोन करा, मी आलोय कोराडीला. आईला फोन कर, आईला फोन. समोरची गाडी पप्पा व्हिडिओ काढते. इथून हात कर, इथून हात कर. समोरच मिळाली शिवाय मिळाली. जवळ आहे, असं जवळ आहे, मग जवळ लांबून दिसणार नाही, जवळून दिसणार. डायरेक्ट जायला पाहिजे तिने बघायच्या गाडी तिथं भयंकर वाटलं. तर कसबे सुकणीला पण आले जातात का. चला जाऊ का जा. वरती करा, वरती करा. हा हा नाही घ्यायचं होते येडी का. हॅलो फ्रेंड्स, तो आम्ही आता ढाब्यावर थांबलोय. वाव काय भारी कसं असतंय. आम्ही आता ढाब्या कुठे आपण कुठं पोचलोय. मी तर झोपून गेले होते. हा ना अंधार आहे, तरी कळत पण नाही. आम्ही आता थांबलोय जेवायला, जेवण करतोय. एवढा फास्ट नाही. आम्ही आलो होतो ना त्या डॅडीला, आम्ही तर छान होता पण आम्हाला जेवलो नाही आम्ही. आमची इच्छा होती डबा आणल्या होत्या. पण ठीक आहे, आता भूक लागली होती खूप जोराची, त्यामुळे खाल्लं आहे. सो चला मग आता थोड्या वेळाने घरी जाऊ आणि मग भेटेल तुम्हाला. The next day. हॅलो फ्रेंड्स, तर आता ना आम्हाला यायला खूप उशीर झाला. 11:30 वाजले होते. उतरायला तिकडनं येते 11:15 झाले. त्याच्यामुळे आल्यावर झोपून गेलो, कारण प्रमाणाची बाहेर झोप लागली होती. आता मॉर्निंगला उठलो, पाणी आलेले, डॅश साहेबांनी मोटर लावली होती आणि आता ते झाले तर ऑफिसला. सो गाडी धुता येते त्यांची, त्यांचा वेळ झालेला आहे आता. साहेब गाडी घेतात. काय करताय ते, काय टाकताय आतमध्ये.
हां आता ते चाललेत कामाला. आल्यावर मग पहिलं माशांना बघितलं कसे ते चाललेत कामाला. आणि आपले आता घरातली कामं गावावरून आल्यानंतर ते कपडे वगैरे सगळे धुणं आता माझं सगळं ते चालू राहील. सो तुम्हाला सगळे ब्लॉग कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि प्लीज वरूनपर्यंत द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. सो चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.